हॅलो. आपण आज बघणार आहोत ना SSC आणि CBSE. तसं आता एक्झाम चालू आहे, ठीक आहे. SSC चालू झालेत आणि CBSEची चालू आहेत. 10th क्लासमध्ये जेव्हा SSCचा मुलगा येतो त्याला एक ठरलेलं असतं, भाई बोर्डची एक्झाम आहेत, चल. आणि सिरियस नाही घेत तो, की त्याला माहिती आहे की पास तर होणार आहे आपण, काही झालं तरी. त्याला विचारा पेपर कसा गेला. पेपर झाल्यानंतर तो एकच आन्सर सांगेल की विंडोने आला, डोरने निघून गेला. आणि तेच CBSEवाल्यांचं आई बहन एक केलेलं असतात. ते त्यांना विचारा की भाई पेपर कसा गेला, किती चांगला गेला, तरी माझा 1 मार्काने राहिला, माझा 2 मार्काने राहिला. त्या 1-2 मार्कातही यांचं बोंबाबोंब झालेले असते, रडणं करणं सगळे झालेले असतात की माझा पेपर असाच गेला, माझा पेपर तसाच गेला. सगळे प्रॉब्लेम्स यांनाच भेटलेले असतात CBSEवाल्यांना. CBSEवाल्यांचं मला समजत नाही की नेमका प्रॉब्लेम काय, कारण मला हेच नाही कळत. आणि तेच SSCवाले मेंटली एवढे स्ट्रॉंग असतात की त्यांना माहीत असतं की भाई पेपर कसाही गेला असेल तर मी निघणार आहे, नाही निघाला तरी मी ऑक्टोबरमध्ये आहेच फिक्स. तर ऑब्विसली, पण सगळ्यात पुढे जाऊन मला हे सांगायचं आहे की तयारी करताना आपण शांत राहून आणि किती आपण त्याच्यावरती फोकस करून तयारी करतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पेपर झाला आहे तुमचा, त्याच्यावर रडणं करणं किंवा एकमेकावर ब्लेम करणं, माझा असाच गेला, माझा तसाच गेला पेपर, मी अजून चांगला केलो असतो. कर ना, झाटू तेव्हा तुला करायचं होतं तेव्हा तू नाही केलास. आता बोंबलून काय उपयोग आहे त्याचा. आणि तेच SSCवाल्यांचं पेपरच्या अगोदरही ते बोंबलत नाही आहेत आणि पेपर झाल्यानंतरही नाही बोंबलत आहेत. ते म्हणतात ठीक आहे, जसा गेला गेला पेपर आणि संपला एकटाचा, टेन्शन खतम, टेन्शन नाही लेणे का भाई, असं त्यांचं असतं. आणि हेच CBSEवाल्यांचं सगळ्यांना स्वतःही टेन्शन घेतात आणि सगळ्यांना टेन्शनही देतात. मला हेच नाही कळत हे दरिद्र्यांचं की काय नेमकं त्यांचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, अभ्यास लोड जास्त असतो, यांचा जास्त स्ट्रगल करतात, ठीक आहे, हार्डही असतो, पण एवढा बोंबाबोंब काय स्वतःला समजतात काय माहिती मुलं.